नमस्कार, माझ्या चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे। आज आपण बनवत आहोत चाट रेसिपी खिच्या पापड। खिच्या पापडचं साहित्य बघू। हे पापड आहे, लिंबू आहे थोडा आपल्याला वरती पिळायला, हिरव्या मिरच्या बारीक केलेल्या, थोडीशी मोठी शेव, काकडी थोडी बारीक शेव, हे फुटाणे आहे पिवळे, कोथिंबीर बारीक, किसलेला कोबी, कांदा बारीक केलेला, गाजर, टोमॅटो, मीठ आणि पेरी पेरी मसाला किंवा तुम्ही लाल तिखट घेतलं तरी चालेल। तर आपण सुरुवातीला पापड भाजून घेणार आहोत। पापड तळायचं नाही, तळू पण शकता भाजू पण शकता, तर भाजून घेऊया। सुरू केलेला आहे, आपण पापड भाजून घेऊया। आता आपले पापड भाजून झालेले आहेत, तर हे पापड असे भाजून झालेले आहेत। आता आपण बनवायला घेऊया। हे आहे हिरवी चटणी आणि ही लाल चटणी, चिंच गुळाची चटणी। तर ह्या दोन्ही चटण्या माझ्या चॅनलवर ऑलरेडी अपलोड झालेल्या आहेत, तुम्ही बघू शकता। तर ह्या पण आपल्याला आता लागणार आहे। तर आपण आता बनवूया पापड। तर आपण आता पापड बनवायला घेऊया। ज्या गोष्टी मला लवकर पाहिजेत पापडावर टाकायला त्या मी जवळ ठेवलेल्या आहेत, नंतरच्या गोष्टी त्याशा वस्तू लांब ठेवल्या आहेत। तर सुरुवातीला आपण पापड घेऊया। असा पापड घ्यायचा, हलका तोडायचा थोडासा, त्याच्यानंतर आपल्याला लगेच चटण्या लावायच्या। आपल्या आवडीनुसार तुम्ही चटण्या लावू शकता। तुम्हाला ब्रशने लावायची तर ब्रशने पण लावू शकता। भरपूर असा तिखट, त्याच्यानंतर आपण टाकतोय कोबी बारीक किसलेला, त्याच्यानंतर टाकतोय गाजर, त्याच्यानंतर टाकतोय कांदा, टोमॅटो आवडीनुसार आणि काकडी। काकडी थोडीशी टाकायची, काकडीची त्याच्यानंतर आपण टाकतो थोडीशी मिरची। चटणी आहे पण थोडीशी मिरची बारीक कापलेली, शेव। आता आपण शेव टाकूया। शेव भरपूर टाकून घ्यायची। थोडी, त्याच्यानंतर आपण टाकूया हे खारे डाळे असतात ते, हलकं मीठ,
किंवा तुम्ही हाताने टाकू शकता. थोडंसं लाल तिखट किंवा पेरी पेरी मसाला, टेस्ट छान येते एकदम. आणि आपल्याला सगळ्यात शेवटी टाकायचे कोथिंबीर, दिसायला छान आणि टेस्ट पण. ही अशी झाली. त्याच्यानंतर मी थोडीशी मोठी शेव घेतली आणि लास्टला थोडासा लिंबू पिळायचा आहे. असा लिंबू. इथं झाला आपला हा खिच्या पापड, अतिशय टेस्टी. असा हा पापड खातात. खायला खूपच टेस्टी आणि पौष्टिक सुद्धा आहे. हा छोट्या मोठ्या भुकेसाठी पापड अतिशय छान आहे. इथं झाली आपली खिच्या पापडाची रेसिपी. ही चाट रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला कमेंट करून सांगा. माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.